नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक टिपिकल एक विशिष्ट असं एक सामायिक समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं। आपण पाहू शकतो की या ठिकाणी दोन एकसामायिक समीकरण आपल्याला दिलेली आहेत। पहिलं आहे 15x अधिक 17y बरोबर 21 आणि दुसरं जे आहे ते म्हणजे 17x अधिक 15y बरोबर 11। आता ह्या दोन एकसामायिक समीकरणामध्ये काय विशेष गोष्ट आहे तर याच्यामध्ये पाहू शकतो आपण की पहिल्या समीकरणामध्ये x ला 15 ने गुणले तर त्याच 15 ने दुसऱ्या समीकरणामध्ये y ला गुणले। त्याच पद्धतीने पहिल्या समीकरणामध्ये y ला गुणलेलं आहे तर त्याच पद्धतीने दुसऱ्या समीकरणामध्ये x ला गुणलेलं आहे। असं ज्या वेळेस होतं की x ला गुणणारा पहिल्या समीकरणातला दुसऱ्या समीकरणामध्ये y ला गुणतो आणि पहिल्या समीकरणामध्ये y ला गुणणारा दुसऱ्या समीकरणामध्ये x ला गुणतो, तर अशा वेळेस आपण बेरीज वजाबाकी बेरीज म्हणजे एकदा त्यांची बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची आणि येणारी जी समीकरणं आहेत त्या समीकरणांची बेरीज करायची। पाहूयात कसं करणार। पहिलं समीकरण लिहून घेतलं अधिक दुसरं समीकरण लिहून घेतलं आणि त्यांची आपण बेरीज करूयात। बेरीज करताना 15 अधिक 17 32 एक झाले। पुन्हा इकडे 15 अधिक 17च होणार आहेत कारण ते एकमेकांना गुणलेले आहेत त्याच्यामुळे सेम आलेत 32 झाले आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पण 21 आणि 11ची बेरीज 32 झाली। आता या सगळ्यामध्ये 32 आलेले असल्यामुळे 32 ने आपण सर्व समीकरणाला जर भागलं तर उत्तर येईल x अधिक y बरोबर 1, कारण 32 जाईल आणि या उजव्या बाजूला जो 32 आहे त्याला भागिले केलं जाईल म्हणजे 32 एके 32, याला आपण समीकरण 3 म्हटलं। समीकरण 1 मधून आता समीकरण 2 वजा करायचं म्हणजे मी ज्या सांगितल्याप्रमाणे बेरीज वजाबाकी बेरीज। तर आता बेरीज केली, आता वजाबाकी करूयात। समीकरण 1 लिहून घेतलं, समीकरण 2 लिहून घेतलं आणि आता त्यांची वजाबाकी करूयात। आता 15तून 17 गेले म्हणजे उलट गेले म्हणून -2 उत्तर आलं। 17तून 15 म्हणजे सरळच आहेत म्हणून -2y आले। 21 मधून 11 म्हणून 10 आले। आता हे जे समीकरण आलेलं आहे याला 2 ने भागू शकतो आपण, म्हणून सगळ्या समीकरणाला 2 ने भागून घेतलं। पहिल्या 2 मधले 2 ला 2 ने भागलं ऋण x झाले, दुसऱ्यामध्ये 2 ने 2 ने भागलं तर y झाले धन y झाले आणि 10 ला 2 ने भागलं तर 5 झाले। अशा पद्धतीने समीकरण चौथं या ठिकाणी तयार झालं। आता हे समीकरण चौथं आपण सोपं पण करून घेऊ शकतो किंवा असंच सरळ वापरू शकतो। फक्त लक्षात ठेवा की पहिल्या एक्सला जे येणारं ऋण चिन्ह आहे त्याला विसरायचं नाही। आता आपण बेरीज केली, इथे केली बेरीज, इकडे केली वजाबाकी आणि पुन्हा आपण बेरीज करणार आहे, पण बेरीज ही कोणते करायची आहे समीकरण 3 व 4ची। मग आता समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 1, समीकरण 4 आहे ऋण x अधिक y बरोबर 5, यांची आपण बेरीज करूयात। x ला x कट झाले, y 2y झाले आणि 1 अधिक 5 6 झाले। अशा पद्धतीने 2 हा त्या 6 ला भागिले होईल 6 म्हणून y ची किंमत आली। मग ही येणारी किंमत आपण एका कोणत्या तरी समीकरणात ठेवतो, तशी आपण हे समीकरण 3 मध्ये ठेवूयात कारण समीकरण 3 हे धन आहे, सोपं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किंमत काढता येऊ शकते म्हणून समीकरण 3 मध्ये आपण ती ठेवली। त्यासाठी पहिल्यांदा समीकरण लिहून घेतलं, त्या समीकरणामध्ये x जसा आहे ते तसा ठेवला, y ची किंमत आपल्याला 3 ठेवायची म्हणून y च्या जागेवर 3 ठेवले, बाकीचे जसे आहेत तसेच लिहिले। आता याच्यामध्ये जो 3 आहे तो धन होता तो ऋण झाला म्हणून झालं x बरोबर 1 वजा 3 आणि याच 1 वजा 3चं उत्तर येतं ऋण 2। अशा पद्धतीने ही उकल मिळाली आपल्याला x आणि y बरोबर ऋण 2 स्वल्पविराम 3।